रूप पाहतालो जणे सुख झाले हो साजने
हॅलो थोडा रुको कमी करा हॅलो बस राम कृष्ण नामे तुझे साजे राम कृष्ण नामे कोणी साजे
आपुल्यापण करा सोडवन संसार बंधन तोडावे ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण माळा ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण माळा हृदये जिव्हाळा श्री मृत्युराया आपुल्यापण करा सोडवन संसार बंधन तोडावे विठ्ठला विठ्ठला
शंकराच्या सुता चरणावरी ठेवणे माता साष्टांगाता दंडवत दुसरे वंदू शारदा जा चतुर्णाची आत्मदा वाक सिद्धी पावे सदा तिचे उदा दंडवत मग नमो देव ब्राह्मण त्याचे पुण्य पावन प्रसन्न होवले श्रोते गणतया नमन माझे दंडवत आता नमो देव साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिता दिनतया नमन माझे दंडवत आईशे नमन करू मी सकळा हरे कथा बोली घोगड्या बाळा अज्ञानी म्हणून या बुड्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे महायोगी पिके तटे भीमरत्य वर पुंडरिकाय धातू मुनींद्र समाजष्ट तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भुजे पांडुरंगम पांडुरंगाचा चिंतन केला पाहिजे असा हा अभंगाचा सरळ सरळ असा भावात आहे विठ्ठल सुरुवात केल्याच्या अगोदर आपल्याला परिहार देणं आहे औचित्य असतं की करायचं म्हणून ह्या ठिकाणी आज सालाबाद प्रमाणे भारतीय आत्मनित्य आणि विश्व शांती सद्गुरू सेवा मंडळ नाशिक केंद्र घनशेत तसेच हनुमान जयंती निमित्त हा अखंड सप्ताह सोहम सनातन सत्संग सद्गुरू सेवा मंडळ होमपाडा असे हा दोन्ही कारण उपट्रस्टी उपकेंद्र हे जरी म्हणलं तरी चालेल म्हणून अशा ह्या दोन्ही विश्वस्त माध्यमातून ह्या ठिकाणी दरवर्षी सालोबाद प्रमाणे ह्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत असतो कधी 7 दिवसाचा कधी 3 दिवसाचा जसा जसा माणसाचा हाल असतो तसा तसा पण खंडन पाडला नाही हे फार भाग्याचं आहे म्हणून ह्या ठिकाणी हा त्रिदिनी हा सोहळा ह्या ठिकाणी वर्षे 12 वर्ष होत आहेत आणि ते 12वे सद्गुरू कारण इथं स्वानंद सुख निवासी ब्रह्मविद वरिष्ठ सद्गुरू रामदास महाराज बाबू यांच्या मार्गदर्शनाने यांच्या आशीर्वादातून हा भव्य दिव्य असा हा या ठिकाणी नामजप यज्ञ हा आजपर्यंत तोडत राहिलेला आहे तद्वत गुरुवर्य सीताराम महाराज साध्वी ताराबाई बागुल गोपाळ बाबा पळशीकर पांडुबाबा होमपालेकर यांच्या अशा खुशाल अशा
मार्गदर्शनाने आणि परिसरातील सर्व संत महंत भक्त आणि गावकरी मंडळ, तरुण मित्र मंडळ, महिला मंडळ यांच्या फार काही अमोल अशा सहकार्यातून हा भव्य दिव्य हा अखंड नामजप यज्ञ ह्या ठिकाणी साजरा होत असतो. आणि त्याच्या पुढे काय सांगावं, कारण त्यांच्या पुढे देवे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. असे अनेक आता उत्कृष्ट होऊन आणि ह्या ठिकाणी सप्ताहाचा निवेदन केलेला आहे. आणि अनेक कोण कोणत्या माध्यमातून सेवा करेल, कोण कोणत्या माध्यमातून सेवा करेल. कारण संत आले घरात होती दिवाळी दसरा. आज ह्या ठिकाणी दिवाळी आणि दसरा ह्या ठिकाणी तुमचा हात आलेला आहे. आम्हाला दिवाळी दसरा पाहत नाही, परंतु ज्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवस असो 3 दिवस असो, पण त्या ठिकाणी संत घरामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय होत असतो, तुमचा दिवाळी दसरा. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, तेथे संत सखे जन भेटतील. आम्ही पदवलेल्या सुखाची राशी पाराच्या भाग्याशी नाही तया विठ्ठल. केल्यानंतर आणि अगदी प्रथमच पहिल्या दिवसाची सेवा नामदेव बाबांनी माझ्या फोन लावला. त्यांना गावातील सर्व ग्रामस्थांनी सांगितलं, सुचवल्यानंतर नामदेवांनी मला सांगितलेलं आहे का पाटीलबाबा तुमची तारीख हे जे आहे मला पहिला दिवस आम्ही देत आहोत. असं खुशाल की आम्ही काय कीर्तन करणार, पण एक कसा वर्षातून एखादा कीर्तन जर येतं, कारण आमचा कसा आजपर्यंत दिवस गेलं ते शिकवायचा विचार नाही का, आमच्या वाटेत कुठलाच काही राहत नाही. पण परंतु म्हणून आम्हाला जास्त बोलण्याची, कारण तेवढे आमच्याकडे टेक्निकल नाही, म्हणून असे रीतीतून ह्या ठिकाणी पहिल्या दिवसाचे पुष्प माझ्याकडे दिलेलं आहे. आजचे प्रवचनकार रामदास बाबा काकड खरपडीकर यांनी तुम्हाला काही प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन केलंच असेल. तसेच आज ह्या ठिकाणी पहिला पुष्प आहे आणि नमनाचा दिवस आहे. मी काही तुम्हाला फार काही आत्मज्ञान सांगू शकणार नाही. फक्त नमन आहे. आणि आज माझ्याकडे फक्त आहे ती पत्रवाळी फेकायचा आहे. फक्त पत्रवाळी दिसून टाकायची. वाढपे उद्यापासून येणार आहे नाही का, उद्यापासून ते वाढपे येणार आहेत. ते काय 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 तुम्हाला बासुंदी बुंदी काय द्यायचं ते देऊ शकते, गुलाबजामुन काय ते. माझा फक्त आज काम आहे फक्त नमन करून आणि तुमचे पत्रवाळी फक्त टाकायचे आहे. एकदम पत्रवाळी टाकून निघून जाणार आहे. परंतु उद्यापासून जे येते ते तुम्हाला ब्रह्मरस तुम्हाला वाढले जाते. विठ्ठल असा हा अखंड हरिनाम सप्ताह आज मी माझे भाग्य समजते. तुम्हाला सर्व गावकऱ्यांनी माझ्या वाटेवरती ही सेवा दिल्याच्या नंतर मी माझं परम भाग्य समजतो. तद्वत ह्या ठिकाणी सर्व माझ्या समोर बसलेले सर्व ग्रामस्थ मंडळ, सर्व घर ग्रामस्थांचे मी कोटी कोटी प्रणाम करत आहोत. तसेच समोर बसलेली माझी महिला आई बहिणी सारख्या ह्या ठिकाणी टक लावून माझ्याकडे बघत आहेत. त्यांच्याही चरणावरती मी नतमस्तक होत आहोत. तसेच माझे ह्या ठिकाणी वडील सर्व आहेत. तुम्ही ज्ञानाने मोठे आहात, गुणाने मोठा आहात, तपानेही मोठे आहात. सर्व गुण संपन्न आहात. तुमचा एक ह्या ठिकाणी तुम्ही उभा केलेला हा अज्ञानी एक बालक आहे. म्हणून तुम्ही सर्वांच्या चरणावरती माझा नतमस्तक आहे.
आणि संत मात्र चांगले आरते तेव्हा संतांची मात्र आरतीने पूजा करायचे. हो ही गोष्ट बरोबर आहे. कारण का देवा तू नंतर मला कळेल आहे तुझे पासून माझा काही नाही, तू घेतो तर हा आम्हाला देतो, पण आमचे तसे नव्हे संत नाही का, ते आम्हाकडून घेत नाही पण आम्हाला ते अगोदर देतात. कारण का कशावर अगोदर देतात, आपण कसे होतो, आतापर्यंत आपल्याला आखातीची माशीच जायला होती ना, आतापर्यंत आपल्या डोह्यात होत्या नाही का, आतापर्यंत शिकारीच होत्या नाही का. मग अशा अवस्थेमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी सद्गुरू रामदास महाराज आले, पायी पीठ करून डोंगर खांगळ चढून, आणि आपल्याला कसं घडवलं, त्याने कसं घडवलं तर चिऱ्यासारखं घडवलं नाही का. त्याने घडवलं नंतर काय हे आपल्याला माहित असतं. आज आपले गुरु आहेत, भरपूर भरपूर गुरु आहेत, त्यांचे शिष्य म्हणजे आपले गुरु आहेत. आता त्यांचे गुरु आहेत, पण त्यांचे जसे काय गुरुला गुरु जसे भेटत येत असतात. कारण केरोबांनी रामदास महाराजांना, तसा आज आपल्या जवळ कोणी सीताराम बाबाचा आहे, कोणी गोपाळ बाबाचा आहे, कोणी ताराईचा आहे, कोणी देवराम बाबाचा आहे, अनेक ताराईचा आहे, असे अनेक आपण गुरुबंधूचे सर्व काही आहेत. पण सर्व कोणाचे आहेत, एकाचीच आहेत ना. अजानाने तुझी लेकरे तू सर्वांचा पिता. कारण एकाच आईची लेकर आपण आहोत. मग आपण हे भेद सोडलं पाहिजे. म्हणून आपल्याला देव सारावे परत पण संत मात्र आरतीने पूजन केलं पाहिजे. संतांची आरतीने पूजन केली, वेळोवेळ संतांची सेवा केली पाहिजे. त्याच्यात आपला काहीतरी लाभ आहे. विठ्ठल विठ्ठल आणि असा हा विषय असा आहे का संतांकडे सर्व आहे. कारण देवाकडे जाऊन आपल्याला काहीही भेटू शकणार नाही, काहीही भेटू शकणार नाही. डायरेक्ट तुम्ही देवाकडे जा, नाही भेटणार. लाईट आहे पण दिसणार नाही. पण केव्हा दिसेल, आर्थिकची गरज आहे ना. लाईट अगोदरच आहे, पण जर त्याला आर्थिक नसेल तर ती लाईट दिसू शकणार नाही, म्हणजे हा प्रकाश पडेल. तसं देव आहे पण त्याला आर्थिक म्हणून संत नाही, गुरु भेटला नाही. म्हणून गुरु जेव्हा आपल्याला आर्थिक देतो आणि नाम देत असतो आणि नामाच्या चिंतनाने आपल्याला देव कळत असतो. विठ्ठल विठ्ठल माझा गावाचा ठिकाण आहे बरं, एकदम खाली बसलाय. कारण आम्हाला आता कसं झालंय, रोजचा कारण इथं लोड इतका पडलाय. जसा आता गावोगाव मारुती जन्मायला लागलं नाही, प्रत्येक गावात मारुती जन्मायला लागले. पण त्याच्यामुळे किती जागरण करायचे. आता आमचा 3 दिवस आम्ही त्याला तिघच होते, जवळजवळ रोजीचं तिघच आरत, कीर्तनकार कोण, आळंदीकर तेच येत होते. आरडायला हे तिघच, हे 2 चौघ असं आम्ही 3-4 लोकच होतो. आणि त्याच्याने आमच्यावर पूर्ण लोड गेला, आवाज आमचा पूर्ण गेलेला. आज म्हणजे बोलायला असा ओरडून सुद्धा माझा आवाज निघाला, एवढी माझा प्रकार झाला. विठ्ठल हा संतांकडे गेल्याच्या नंतर आपण संत संगतीचे काय सांगू सुख आपण पाहिजे नाही. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. ह्या कलियुगामध्ये जर असे कोण थोर तर साधू आहेत, ते संत आहेत. म्हणून संत संगती धरा, तुम्ही हरिभजन करा. संत संग धरा, तुम्ही हरिभजन करा. आणि हरिभजन केल्याच्या नंतर तुम्हाला हे देव कळाले.
नाही ऐसे वेद द्यातली गाही केले साधती साधन. जी साधना जर साधायची असतील तर एक तो संत आहे. आणि जे तुमचे भय आहे, कुठला भय आहे आपल्याला, कुठला भय आहे? काळाचा, मरणाचाच नाही. फक्त मरणाचा भय. कोणाला सगळे लोक मरण कोणाला पाहिजे, कोणालाच नको पाहिजे. कारण तो उठपट निस्तार केलं काळाचा भय आहे. काळाचा भयनी आपण पारग्रस्त. म्हणून त्या भय जर घालवायचा असेल, संत संग धरा तुम्ही हरिसंग धरा. आता तो काळ एवढा कर जात खात असतो. पण त्यांनी काय हल्ला, पंढरी वाचून तुझा ठाव. शेवट आपलं फक्त ठाव कोण आहे? पंढरी. म्हणून ते पंढरीला जाण्यासाठी, पंढरपूरला नाही बरं का, मी पंढरपूरचं नाही सांगत. पंढरपूरला फक्त जत्रा भरते, यात्रा भरते. पंढरीला यात्रा भरते. म्हणून पंढरी वाचून तुझा ठाव नाही कुठे. म्हणून त्या पंढरीचा आपण धाव केला पाहिजे. आणि तो ठिकाणी पंढरीचा पांडुरंग परमात्मा, त्याची एकदाशी गाठ पडली का मग तो आपल्याला कधीही काळाच्या चावडीत देऊ शकणार नाही. रामकृष्णाने हे तुम्ही सागरे हृदय मंदिरे स्मराकारे आपुल्या पण करा सोडवण संसार बंधन तुला रे. आता आपल्याला, कारण आपण आतापर्यंत एकच याच्यावर बोलत होतो, फक्त नामावर. मी आज सांगितलंय आज आपण नाम सोडून बाजूला काय द्यायचं नाही, फक्त नामावर बोलायचं आहे. नामाचाच स्पर्धा पाहायचा होता. पण त्याच्यामुळं आपुल्या पण करा सोडवण संसार बंधन तुला रे. कारण आणि माऊली शेवटच्याच जन्मामध्ये सांगता येते. आता भैरव रामकृष्ण माळा ज्ञानदेव मने रामकृष्ण ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण हृदय देवा प्रेम
संसार बंधना संसार बंधना ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण माळा ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा तुळशीराया आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. आता सर्वांनी आपण एक श्रीरामाचं थोडंसं भजन करायचं आणि नंतर लगेच माऊली होणार आणि लगेच शेवट होणार आहे. हरे हरे श्री राम जय जय